जय श्रीराम. तर काही दिवसापासून जादा शिकलेल्या लोकांना एक नवीन प्रश्न पडलाय, तो म्हणजे की रामायणाचे 300हून अधिक व्हर्जन आहे, तर खरं आणि ऑथेंटिक व्हर्जन कोणतं मानायचं. तर ऐतिहासिक पुरावे जर बघितले तर रामायण 7 ते 8 हजार वर्ष आधी घडलेलं आहे आणि त्यानंतरची सर्वात मोठी ऐतिहासिक घटना म्हणजे महाभारत, जे की जवळपास 5,000 वर्ष आधी घडलेलं आहे. तर महाभारताच्या शेवटी जेव्हा पांडव वनवासाला जातात, तिथे मार्कंडेय ऋषी त्यांना भेटतात. तेव्हा ते त्यांना रामायणाची जी कथा सांगतात ती तंतोतंत वाल्मिकी रामायण सारखी, आणि त्यामुळे वाल्मिकी रामायण हे सर्व श्रेष्ठ आणि ऑथेंटिक आहे. त्यानंतर प्रश्न हा पडतो की 300हून अधिक व्हर्जन आले कुठून. तर माझे मित्र आहे क्षीरसागर महाराज, जे की काही काळ काशी आणि उत्तर भारतात होते आणि त्यांनी 5 प्रकारच्या रामायणावरती संशोधन केलंय. तर ते सांगतात की जेव्हा पूर्वीच्या काळी लोकांना उदाहरणं द्यायची असायची, तर ते राम, सीता, लक्ष्मण, हनुमान हे कॅरेक्टर घेऊन स्टोरी सांगायची, आणि त्यामुळं त्यांनी रामायणामध्ये स्वतःचे जे कन्सेप्ट होते, जे लोकांना शिकवायचं होतं, ते ऍड करून नवीन व्हर्जन बनवले. तर असे आले 300